राम राम शेतकरी मित्रांनो, मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कालपासून एक स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपवर व्हायरल होताना दिसत आहे। यामध्ये कापूस भाव वाढवणार अशी माहिती दिलेली आहे आणि यामध्ये रविकांत तुपकर साहेब यांचा फोटो लावलेला आहे। तर खरंच ही बातमी खरी आहे का खोटी आहे असं मला खूप साऱ्या शेतकऱ्यांनी विचारलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब खूप दिवसापासून कापूस भावात वाढ व्हावी आणि सोयाबीन भावात वाढ व्हावी यासाठी खूप सारे आंदोलन करत आहेत। सरकारपाशी वेगवेगळ्या ते मागण्या घेऊन जात आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कापसाला कमीत कमी 12,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळावा यासाठी सरकारकडे मागणी केली। त्यांनी यासाठी खूप सारे प्रयत्न केले, परंतु त्यांच्या हातात काही नाही। तर हे सर्व सरकारच्या हातात असते। शेतीमालाचे भाव कमी जास्त करणे हे सरकारी धोरणावर अवलंबून असते, सरकारच्या हातात असते। तर हे रविकांत तुपकर यांच्या हातात नाही। त्यांनी फक्त शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्याचे काम केलेलं आहे। त्यामुळे असले कोणतेही खोटे मेसेज व्हायरल करू नये। त्यामुळे रविकांत तुपकर यांची बदनामी तर होतेच, पण शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत असतो। म्हणून असे भाववाढीचे खोटे मेसेज टेलिग्राम, व्हॉट्सअप किंवा यूट्यूबवर टाकू नये। धन्यवाद।